हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज 22 ऑगस्ट बैलपोळा आहे. त्यानिमित्ताने तुम्हाला बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बैल हा बळीराजाचा मित्र, आपल्या शेतकरी बांधवांचा जो आपला खरा पोशिंदा आहे. त्यानिमित्तानं बघा, मी आज पुरणपोळी बनवली. सकाळी बनवली होती. आम्ही गोशाळेत गेलो होतो ना बैलांना नैवेद्य द्यायला पुरणपोळीचा. तर सकाळी तेल नव्हतं त्याला लावायचं पुरणपोळीला, आणि मीठ पण नव्हतं टाकायचं पुरणामध्ये, म्हणून त्यांच्यासाठी थोडे बनवले बिगर तेल मिठाचं. आणि मग रात्रीला आता आम्हाला बनवले. हे बघा, जवळून दाखवते तुम्हाला. पुरणपोळी, दूध, भात, आमटी आणि तोंडी लावाय आळूवडी. मस्त वाटायले ना, दिसायले. पाहून भूक लागली असेल. इकडं बघा, पुरणपोळ्या बनवल्या. आता छान दिसायलेत ना पुरणपोळ्या. आता तेल लावलेल्या. थोडं तरी तेल पाहिजेच ना. इकडं दूध, हे बघा, पुरणपोळीसोबत दूध. इकडं भात, हे बघा, पांढरा शुभ्र भात. आणि इकडं आमटी, हे बघा, आमटी भात आणि भजी मस्त लागते. मला तर खूप आवडते असं कॉम्बिनेशन. ओके, आज पोळा आहे ना, तर पोळ्यानिमित्तानं गावाकडं तर आमच्या घरी शेती आहे, भरपूर शेती आहे, आणि बैल पण आहेत. तर त्यानिमित्तानं गावाकडं तर खूप त्यांना हे करतात, सजवतात. सकाळी 5लाच उठून त्यांचे त्यांना आंघोळ घालणं, शिंगे रंगवणं, त्यांच्या अंगावर झुली घालणं, आणि मग नंतर त्याची पूजा करून त्याला पुरणपोळी खाऊ घालतात. मग नंतर त्याची मिरवणूक काढतात मारुतीला. प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर असते ना, तर मारुतीच्या मंदिरला मिरवणूक काढतात त्यांची. आमच्या गावी पण काढतात. आता कसं सगळं मशिनीचं जग आलं आहे ना, तर जास्त करून बैल नाहीतच, कमी प्रमाण आहे. पहिले खूप होते बैल. आता काय नांगरायला पण आणि पीक लावायला पण मशिनी सगळ्या. पीक काढायला पण हलेर. क्वचित बैलाचं हे आहे शेती. पण कसं, बळीराजाला बैलाची शेती आवडते, कारण ते चांगलं निघते ना धान्य त्यातून. आणि मशिनीनं कसं लवकर लवकर होते, म्हणून कसं आजकाल लवकर लवकर सगळ्यांना वाटते असा. या निमित्तानं बघा, तरी पण बळीराजा बैलांची पूजा करतातच. दरवर्षी पोळा असतो ना म्हणून. बिचाऱ्याला एक दिवस गोडधोड अन्न खायला भेटते. त्याची पूजा झाली, त्याला खाऊ घातला नैवेद्य. मग शेतकरी बांधव संध्याकाळी अंगणामध्ये बसून सगळं परिवार मिळून पुरणपोळीचं जेवण करतात. गावाकडं खूप मज्जा असते. ओके, या मग जेवायला. तुमच्या पण घरी असं पुरणपोळीचं जेवण असेल ना. मस्त. मला तर आता खूप भूक लागली पुरणपोळीचं जेवण पाहून. बाय.